आज आपण पाहणार आहोत संगमेश्वरातील इतिहास। याच संगमेश्वरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं। तो सरदेसाईंचा वाडा असो की संगमेश्वरातील नावडी बंदर, जिथे छत्रपती संभाजी महाराज मुघलांना सापडले, कैद झाले। शंभू राजा, स्वराज्याचा दुसरा छत्रपती, वाघाला लोळवणारा आणि हत्तीला झुंजवणारा असा हा लढवय्या। औरंगजेबाच्या 5 लाख सैन्याला ज्याने 8 वर्ष झुंजत ठेवलं आणि स्वराज्यातील एकही महत्त्वाचा किल्ला जाऊ दिला नाही, अशा ह्या राजाला मराठी शाहीतल्या फितुरीने गमावलं, ते याच संगमेश्वराच्या संगमावरती। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सौरभ अजोलकर सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मंडळी, मी आज आलो आहे संगमेश्वरमध्ये आणि संगमेश्वरमधील सरदेसाई वाड्याजवळ मी आज उभा आहे। नक्की हा सरदेसाई वाडा इतिहास काय सांगतो आणि छत्रपती संभाजी महाराज इथे कशासाठी आले होते आणि ज्या ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज गेलेत त्या ठिकाणांना आपण भेट देणार आहोत आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून ते दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर मंडळी, मी आहे उभा सरदेसाई वाड्याजवळ आणि सरदेसाई वाडा हा मूळ बांधणी याची फक्त आपल्याला याचे कार्ड बघू शकतो आणि संभाजी महाराजांना इथे अटक झाली नाही, तर संभाजी महाराजांना अटक झाली ती इथपासून जवळपास 15 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या नावडी बंदरामध्ये। तर हा सरदेसाईंचा वाडा आहे। तर सरदेसाईंचा वाडा त्यावेळेस महसूल विभागाचं किंवा महत्त्वाचं घराणं कोकण प्रांतात असू शकतं, तर त्या माध्यमातून हा वाडा काम करायचा आणि औरंगजेबाला कोकणात उतरवण्याचा प्रयत्न करण्यासाठी संभाजी महाराज जी प्लॅन होता तो आखण्यासाठी या वाड्यामध्ये बैठका व्हायच्या। तर आज हा वाडा अशा पद्धतीने आहे आणि त्याचं मूल बांधकाम बघितलं तर हे काळित्री दगडांचं आहे। त्यानंतर हा वाड्याची उभारणी आहे ती सरदेसाईंनी केली नंतरच्या काळामध्ये। तर मंडळी, आता हा पूर्ण वाडा जर बघायचं म्हटलं तर हा वाड्याचा परिसर फार मोठा होता। तुम्ही पाहू शकता, हे 3 स्तंभ इथे दिसतील, त्याच्या पलीकडे अजून चौतारा आपल्याला दिसेल, तिकडे एक स्तंभ आहे आणि आपण जिथून आतमध्ये येतो तिथे 2 स्तंभ आहेत। म्हणजे याचा परिसर, या वाड्याचा परिसर कितपर्यंत पसरलेला होता याच्या आपल्याला लक्षात येईल। तर मंडळी, मी वाड्यामध्ये जाणार नाही, कारण वाडा हा, आणि तुम्हीही जाऊ नका, कारण हा वाडा पूर्णपणे पडीक अवस्थेत आहे, कुठेही काही होऊ शकतं। त्यामुळे प्लीज कृपया करून या वाड्यामध्ये प्रवेश करू नका। तर मी थोडंफार वाडा हा आतमधून दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर अशा प्रकारे हा वाडा आहे आणि पूर्णपणे याची जे काही कौलांचं छप्पर असेल किंवा ह्याची लाकडे बांधकाम ते पूर्णपणे खराबच झालं आहे, नष्टच होण्याच्या मार्गावर आलं आहे। फक्त या वाड्याचा मूळ चौतर आहे तो फक्त बाकी आहे आणि ह्याच्यानंतर जे बांधकाम केले ते स्वातंत्र्य काळाच्या नंतर किंवा त्याची माहीत नाही की कधी केले। मित्रांनो, आपलीच माणसं आपल्यासाठी किती धोकादायक असू शकतात याचं जिवंत असं उदाहरण आहे ते संभाजी महाराज। कारण संभाजी महाराजांच्या मेव्हण्याने संभाजी महाराजांची गद्दारी केली, तर कशासाठी, तर दाभोळ प्रांतातील वतनदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी हयात असताना बंद केली होती आणि ती वतनदारी पुन्हा एकदा आपल्याकडे यावी याच्यासाठी प्रयत्न हा गणोजी शिर्केंनी याची मागणी केली होती छत्रपती संभाजी महाराजांजवळ। पण छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना त्यावेळेस नकार दिला आणि कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांचे जवळीक जास्त असल्यामुळे याचा राग कुठेतरी शिर्क्यांना अनावर होत होता आणि त्याच्यामुळे संभाजी महाराजांशी फितुरी आणि मुखरबखानाशी हात मिळवणी करण्याचा जो प्रयत्न केला होता तो गणोजी शिर्क्यांनी केला होता आणि ह्या पूर्णपणे प्रांताची इत्थंभूत माहिती वाटा असो किंवा
छत्रपती संभाजी महाराज कुठे कुठे जातील याची इत्थंभूत माहिती ही शिर्क्यांनी मुकरब खानाला पुरवली असं इतिहास सांगतो. कारण येसूबाईंचं माहेर इथून जवळपास शृंगारपूर इथून जवळपास थोड्या अंतरावरच आहे, मोजून 15 किलोमीटर अंतर. त्या ठिकाणी पण आपण वेळ भेटला तर जाणार आहोत. ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज दर्शनासाठी जाआहेत ते संगमेश्वराचं मंदिर हे सुद्धा आपण त्या ठिकाणी भेटणार. आणि या वाड्यापासून या वाटेने तुम्ही पुढे गेलात की आणखी 3 मंदिरं भग्न अवस्थेत आहेत, तीसुद्धा मी तुम्हाला दाखवेन. आणि कर्णेश्वराचं मंदिर या प्रांतातील कोकण प्रांतातील सर्वोत्कृष्ट मंदिर म्हटलं गेलं तर हे कर्णेश्वरच मंदिर आहे. त्यानंतर बाकीची मंदिरे, कारण अखंड दगडांपासून हे मंदिर बांधले, त्याचीसुद्धा त्या युद्धामध्ये तोडफोड झाली. आणि इथे 3 मंदिरं आहेत खाली, ती तुम्हाला नंतर दाखवेन. त्याची पण सुद्धा अवस्था खूप खराब करून ठेवली. आणि वाडा तर मूळ वाडा आपल्याला पाहायला मिळू शकत नाही, तर पाहायला मिळू शकतं ते म्हणजेच याचा चौथरा. तर हा इतिहास या प्रांतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घडला. तर ज्यावेळेस औरंगजेबाचं फौज 8 लाख सैन्य 50,000 घोडे ज्यावेळेस सह्याद्रीतून कोकण प्रांतात उतरत असताना विशाळगड हा जवळचा किल्ला होता कोकण प्रांतातील, त्या विशाळगडापासून हे कोकण खूप अंतर आहे. पण मालोजी मामांनी ते अंतर कोणत्या योगानं म्हणजे वेगाने पूर्ण केले हे आपण त्याचं गणित लावू शकत नाही. पण मालोजी मामा ते सैन्य येण्याच्या अगोदर ह्या सरदेसाईंच्या वाड्यामध्ये जे काही प्लॅन चालवत होते त्या ठिकाणी आले आणि सांगितले की महाराज आपल्याला नावडी जवळ करावी लागेल. तर हा पूर्णपणे ही माहिती होती. नावडी बंदर किंवा आणखी काही प्रांतातील ह्या कोकण प्रांतातील त्या औरंग्याला काही माहीत नव्हते. पण आपलीच माणसं किती आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतात ह्याचं उदाहरण हा इतिहास आहे, हा सरदेसाई वाडा आहे. कारण आपला मेवणा आपल्याशी फितुरी करू शकतो ह्याच्यावर कोणाचा विश्वास बसू शकत नाही. पण त्यावेळेस गणोजी शिर्क्यांनी फितुरी करून जे काही 8 लाख सैन्यांना जे काही वाटा दाखवायचे होते, मुकरब खानाला काय वाटा दाखवायचे होते, या कोकण प्रांताची जी काही माहिती द्यायची होती ती पूर्णपणे डिटेलिंग माहिती ह्या शिर्क्यांनी मुकरब खानाला दिली. कारण नावडीचं बंदर हे कोणाला माहीत नव्हतं. नावडीचं बंदराचं ठिकाणी मुकरब खानाचा मुलगा छोटीशी तुकडी घेऊन होती. ज्यावेळेस सरदेसाईच्या वाड्यातून माहिती भेटताच सरदेसाईच्या वाड्यातून संभाजी महाराज त्या नावडीच्या दिशेने निघत असताना छोटीशी तुकडी घेऊन महाराज त्या नावडीच्या दिशेने निघाले. आणि काही तुकडी मराठ्यांची तुकडी ह्या सरदेसाई वाड्याजवळ होती. आणि सरदेसाई वाड्याजवळून महाराज निघाले काही विश्वासू मावले घेऊन त्या नावडीच्या दिशेने. पण तिथे मात्र मोठा धोका झाला. तिथे आपल्याच माणसांनी आपल्याला कसं फसवलं त्याचं उदाहरण हे नावडीचं बंदर आहे. कारण मुकरब खानाचा मुलगा तिथे दबा धरून बसला होता आणि ह्याची नावडी बंदराची माहिती ही शिर्क्यांनीच दिली असा इतिहास हा इथला आपल्याला सांगतो. तर तिथे महाराज पोचले आणि त्यांच्यावर हल्ला झाला तो मुकरब खानाच्या मुलग्याने, आणि तिथे महाराजांना अटक करण्यात आली. तर हा इतिहास हा संगमेश्वर सांगतो, हा नावडीचं बंदर सांगतो, तर हा सरदेसाईंचा वाडा हा इतिहास इथला सांगतो. तर आणखी 3 मंदिरं आहेत ते मी जरूर दाखवण्याचा प्रयत्न करेन जर वेळ भेटला तर. संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई त्यांचं गाव शृंगारपूर ते इथे जवळच आहे. आणि संभाजी महाराज ज्या मंदिरांमध्ये पाया पडायला जायचे, दर्शनासाठी जायचे, त्या मंदिरांबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती देऊन की ते फक्त मंदिर तुम्हाला दर्शन करून देईन. तर मी जाणार आहे ते खाली 3 मंदिरं आहेत त्याच्या दिशेने. तर आपण भेटूया मंदिराजवळ. 8 लाख सैन्य आणि बहुसंख्य असं संख्या असणारं सैन्य जेव्हा कोकण प्रांतात उतरलं ना, तेव्हा येथील मंदिरांची खूप मोठ्या प्रमाणात लूट झाली, नासधूस झाली, त्यांची खूप मोठ्या प्रमाणात विटंबना झाली. देवदेवतांचे मूर्त्यांवर हत्यार चालवलं गेलं आणि खूप 35,000 मंदिरं या प्रांतात होती आणि त्यांचा पूर्णपणे सर्वनाश या औरंग्याने केला. आणि काही मंदिरं या प्रांतात उरलेली आहेत. आणि तुम्ही सरदेसाई वाड्या बघून खाली आलात की तुम्हाला 3 मंदिरे दिसतील. त्यापैकी इथे एक मंदिर आहे, इथे एक मंदिर आहे आणि इथे एक मंदिर आहेत. तर त्यांची अवस्था तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याचं उदाहरण हे मोठं तुम्हाला
हा नंदी महाराज देऊ शकतो, कारण नंदी महाराजाची पाचचं शरीर जसे तसे आहे, पण ह्याच्यावर हत्यार चालवल्याने त्याचं मुंडकं कापलं गेलं आहे. मंडळी, उत्तर काशीप्रमाणेच आपल्या कोकणाला दक्षिण काशी बनवण्याचा खूप मोठा प्रयत्न या कोकण प्रांतात या युद्धाच्या अगोदर किंवा त्याच्या आधी झाला होता. त्यापैकी 35,000 मंदिरं ही कोकण प्रांतात उभारली गेलीत. त्यापैकी कर्णेश्वर असो, सोमेश्वर असो किंवा आमणायेश्वर असो, आणि हे कर्णेश्वराचं मंदिर त्यापैकी मंदिरांपैकी आत्तापर्यंत शाबित असलेलं मंदिर आहे. आणि ही 3 मंदिरं भग्न अवस्थेत आहेत. त्यापैकी हे इथे एक मंदिर आहे, इथे एक मंदिर आहे आणि त्या ठिकाणी मंदिर आहे. या मंदिरांमध्ये तुम्हाला शिवलिंग हे दिसणार नाही किंवा ते आतल्या ठिकाणी, खूप आतल्या ठिकाणी. आणि ज्या समोर असलेला नंदीचे तर माना तुम्हाला इथे त्या युद्धामध्ये तोडल्या गेलेल्या दिसतील. तर असा हा प्रकार या कोकण प्रांतामध्ये घडला होता किंवा त्या युद्धाच्या दरम्यान तो प्रकार घडला होता. तर ही 3 मंदिरांचं मी आता दर्शन घेतलं आहे आणि दर्शन घेऊन मी जाणार आहे संभाजी महाराज कर्णेश्वर मंदिराच्या पुढे जो संगम आहे संगमेश्वराचा, तिथे संगमेश्वर म्हणून मंदिर आहे. त्या मंदिराला आपण आज भेट देणार आहोत. तर सरळ मी जातो आहे वाड्याच्या दिशेने. तुम्ही गेलात की पुढे मेन रस्त्याला गेलात की पुढे गेलात की थोड्या अंतरावर कर्णेश्वर मंदिर आहे. कर्णेश्वर मंदिराच्या पुढे गेलात की संगमेश्वर मंदिर आहे. तर आपण फटाफट त्या मंदिरामध्ये जाऊया. मंडळी, मी आत्ता आलो आहे सरदेसाई वाडीपासून काही थोड्याशा अंतरावर असणाऱ्या संगमेश्वर मंदिराच्या ठिकाणी. ह्याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज दर्शनासाठी किंवा सकाळच्या पूजेसाठी येत असं गावकऱ्यांकडून किंवा इथल्या मंडळीकडून सांगितलं जातं. या ठिकाणी नद्यांचा संगम होतो, त्यावरून संगमेश्वर या ठिकाणाला नाव पडलं. तर याचा इतिहास हा सांगतो की संभाजी महाराज या ठिकाणी दर्शनासाठी या मंदिराला भेट देत असत. तर अशा पद्धतीने हे मंदिर आहे. आपण मंदिरामध्ये जाऊया आणि शिवलिंगाचं दर्शन घेऊया. संगमेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन झालं आहे आणि मी जाणार आहे नावडीच्या दिशेने. तर नावडीच्या बंदरामध्ये जो काही इतिहास घडला आहे तो खरंच प्रत्येकाच्या लक्षात राहण्यासारखा होता. आणि मुखरब खानचा मुलगा त्या ठिकाणी दबा धरून बसला होता संभाजी महाराज येण्याच्या अगोदर. त्या ठिकाणी आता आपण जायचं. तर फटाफट आपण जाऊया नावडीच्या बंदरामध्ये. तर मंडळी, मी आता पोचलो आहे नावडीच्या बंदरामध्ये. सरदेसाई वाड्यापासून हे अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटाचं आहे, पण चालत येण्यासाठी गेलात तर हे अर्धा तासाचं ते 1 तासाचं अंतर आहे. संगमेश्वर बाजारपेठ ज्या ठिकाणी आहे त्या बाजारपेठेतून हा रस्ता सरळ येतो तो नावडीच्या बंदरामध्ये.
तर सरदेसाई वाड्यामध्ये मालोजी मामा आले आणि मालोजी मामांनी सांगितलं की महाराज आपल्याला नावडी जवळ करावे लागेल, तर हेच ते नावडीचं बंदर आहे। नावडीपासून जी नदी चालू झाली, खाली जयगड राहिलं, भातगाव राहिलं, तिसंग राहिलं, 3 नद्यांच्या संगमावर असणारं तिसंग आणि इथे पुढे आलात की अलकनंदा आणि शास्त्री नदीचं संगमावर असणारं ते संगमेश्वराचं मंदिर। ही नदी पूर्णपणे म्हणजे सरदेसाईंच्या वाड्याच्या इकडून सरळ जाऊन सरळ ती संगमेश्वर मंदिराच्या इकडून पुढे जाते। तर हा आहे जो भाग आहे तो पूर्णपणे डोंगराळ होता, खूप नद्यांचा संगम या प्रवाहामध्ये येऊन मिळायचा, त्यामुळे या ठिकाणी येऊन तिथून गायब होण्यासाठी महाराजांना सोपं होतं। पण झालं कसं की या प्रांताची माहिती ही शिर्क्यांनी मुखरब खानाला पुरवली। मुखरब खानाने त्याच्या मुलग्याला कुठून महाराज जाऊ शकतात याची माहिती मुखरब खानाने आपल्या मुलाला दिली आणि मुलगा या प्रांतामध्ये आधीच येऊन दबा धरून बसला होता, याची खबर मालोजी मामांना किंवा मावळ्यांना आपल्या नव्हती। त्यामुळे सरळ सरदेसाई वाड्यामधून जे महाराज निघाले ते सरळ नावडीच्या दिशेने आले आणि नावडीच्या दिशेला घात झाला। तर महाराजांना इथून जाण्यासाठी एकतर महाड मार्गे रायगड, नाहीतर या नदी मार्गे सरळ जयगड किल्ल्यावर जाणे। तर महाराज कुठल्या दिशेने जाणार होते, कुठल्या दिशेने नाही ते पुढची गोष्ट राहिली। पण नावडीच्या बंदरावर जो मुखरब खानाचा मुलगा दबा धरून बसला होता त्याच्या ताब्यामध्ये महाराज सापडले गेले। तर हे तर झालं कोणामुळे, तर गणोजी शिर्केंचे शिर्के राजे शिर्के जे आहेत त्यांच्यामुळे महाराज पकडून गेले आणि नावडीच्या बंदराचा जो काही उल्लेख आहे तो या प्रांतामध्ये किती बंदरं आहेत, काय आहेत, कुठे काय आहे याची इत्थंभूत माहिती ही शिर्क्यांनी ज्यांना पुरवली असं ह्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। तर हे आहे नावडीचं बंदर। या पूर्वीकाली ह्या बंदरामध्ये खूप बोटी येत असत आणि बोटी जयगड मार्फत बाजारासाठी संगमेश्वरला येत असत। ते हे आहे नावडीचं बंदर। मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे सांगा। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया अशाच एका नवीन इतिहासामध्ये, नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय शंकर महाराज, जय शंभूराज, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय।